आज मी तुम्हाला गोरेगाव मधल्या दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये घेऊन जाणार. सध्या आपण गोरेगावात आहोत आणि आपण चित्रनगरीच्या दिशेने निघालेलो आहोत. आता हे आहे चित्रनगरीचं गेट. या ठिकाणी थोडी चौकशी होते. विचारतात की तुमचं आतमध्ये काय काम आहे, तुमचं शूटिंग आहे का, की उगाच तुम्ही चालले फिरायला वगैरे, असं कोणाला जाऊ देत नाही. त्यासाठी एक वेगळी बस असते, फिल्म सिटी टुरिझम, त्याचं तिकीट काढून जावं लागतं. तर आतमध्ये आल्यावर GMLR म्हणजे गोरेगाव मुलुंड लिंक रोडचं बांधकाम या ठिकाणी सुरू आहे. तिथून थोडं पुढे आल्यावर आणखी एक गेट आहे, आणखी या ठिकाणी चेकिंग होते. आता जी बेस्ट बस आहे, BST ची जी बस आहे, ती ह्या पॉइंट पर्यंत येते. इथून पुढे तुम्हाला चेकिंग करूनच जावं लागतं. या ठिकाणी दुसरं गेट आहे, इथे एकदा चेकिंग करतात आणि त्यानंतर हे फिल्म सिटी आहे. फिल्म सिटी मध्ये मंदिर कोणत्या ठिकाणी आहे ते आपल्याला बघावं लागेल. तिकडे आपल्याला जायचं आहे. मंदिर तर मी बघितलं, सरळ गेल्यानंतर आहे एका ठिकाणी. हे तिसरं गेट आहे. इकडे तारक मेहता का उलटा चष्मा असं शूटिंग आहे, म्हणजेच निकिताचं शूटिंग. निकिता या मालिकेमध्ये सुनीता म्हणजे भाजीवालीचा रोल करते. तुम्ही नक्की बघा. किती सुंदर रमणीय अशी सकाळ आहे. मधला एरिया आहे. सगळीकडे शूटिंग आजूबाजूला सगळे सेट्स आहेत. खूप वर्ष इकडे शूटिंग केलंय मी. बाळूमामाच्या नावानं चांग फुलं, त्यानंतर बायको अशी हवी. बरेचसे सेट्स आहेत आजूबाजूला. कारची काच पुसायला हवी होती काय. ओ शिट, आता मंदिर इकडे खंडाळा घाट मंदिर. हा मंदिर सरळ आहे, राईटला हेलिपॅड आहे. आता मंदिरला आपल्याला जायचं आहे. तिथे कसलं तरी शूटिंग चालू आहे, पण ते आपलं नाही. बॅकग्राऊंडला जो आवाज आहे तो जंगली किड्यांचा आवाज आहे कदाचित. हे आपलं तर नाही आहे ना. नाही, हे आपलं नाही. कोणत्या तरी दुसऱ्या शूटिंग सिरियलचं शूटिंग आहे. मंदिराकडे जायचं. हा खूप जंगलचा एरिया आहे. बघ, आवाज तुम्ही ऐकू शकता बाहेर कसा आहे. रातकिड्यांचा वगैरे हा आवाज आहे. आधी तर मला वाटलं गाडीचाच कुठल्या पार्टचा आवाज येतो की काय. फिल्म सिटी मधला आहे. लवकरच आपण मंदिरला पोहोचून जाऊ. हे आहे मंदिर फिल्म सिटी मधलं आणि आपलं शूटिंग आहे. यस, हेच आपलं शूटिंग आहे. तर गाडी लावावी कुठं बरे ते विचारू आपण. तिकडे जाऊ. सो आता आपण गाडी पार्किंग करूया. ते काय आवाज आहे हा. गर्द झाडी आहे आणि गाडी अशा ठिकाणी लावलेली आहे. मी आता इथून उतरायचं. हे फिल्म सिटीचं मंदिर आहे. मी इथे गाडी ठेवलेली आहे आणि इथं माझी व्हॅनिटी आहे आणि दराया भाऊ आलेला आहे. इथं विशालने अशी गोष्ट केली ती माझ्या मनाला खूप आवडली. मी ती तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आता मी रेडी झालो आहे. हा रोहित आहे, शाळेतून पळून येतो आणि मेकअप करतो. त्याने माझा मेकअप केला आहे आणि आता आपण स्क्रिप्ट वाचत आहोत. या ब्लॉगमध्ये मी फक्त फिल्म सिटीमधला प्रवास दाखवला आहे, पण फिल्म सिटीमध्ये काय सीन शूटिंग केले आम्ही ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला नक्की मिळणार आहे. मित्रांनो, पॅकअप झालेलं आहे. आता मी गाडीला स्टार्टर मारलेला आहे आणि आता मी निघालेलो आहे. चलो बाय 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 बाय. सर बाय बाय. भेटू द्या सर. काय चलो सर बाय बाय. सर मी निघालोय सगळ्यांना बाय करून आणि मस्तपैकी फिल्म सिटीच्या या सुनसान रोडनी आशा
एखादा बिबट्या आपल्या नजरेस पडू शकेल किंवा नाही माहीत नाही. जिथं बिबट्यांचा एवढा वावर आहे, दिवसा सुद्धा एखाद्या माणसाला प्रवास करायची भीती वाटेल, त्या ठिकाणी ही मुलगी एकटीच चाललेली आहे. एवढ्या रात्री ते सुद्धा. आपण तिला गेटवर सोडूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. यायचं गेटवर